राम माधव ISIच्या प्रमुखांना भेटले. रिटायर्ड ISIचे होते पतौडी म्हणून, त्यांना असताना भेटले. इतर अधिकारी होते त्यांना असताना भेटले. 4 मुद्द्यांवरती त्यांची असणारी चर्चा झाली. हे 4 मुद्दे काय होते याचा असणारा खुलासा RSSचे प्रमुख मोहन भागवत यांनी केला पाहिजे. आणि दुसरं, या देशातली मन की बात सांगणारे पंतप्रधान यांनी RSSला आणि राम माधव यांना ISIचे प्रमुख, त्यांचे इंटेलिजन्सचे चीफ, फॉरेन अफेअर्सचे माणसं यांच्या बरोबर बोलणी करण्याचा अधिकार दिला होता का? मी इथे विरोधी पक्षाचं दुर्दैव असं मानतोय की विरोधी पक्षाचे नेते यांनी भारताच्या सुरक्षितेच्या संदर्भातले प्रश्न आणि राम माधवच्या भेटीच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले पाहिजे होते. ते उपस्थित न करता वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रापुरतं मर्यादित असणाऱ्या पक्षांना आता नॅशनल प्रश्न उचलावे लागतात आहेत, अशी परिस्थिती आलेली आहे. जनतेला माझं असणारं आव्हान आहे की देवळं असतील, गुरुद्वारा असेल, मस्जिद असेल, बुद्धविहार असतील, हे मनशांती देऊ शकते पण देशाची सुरक्षितता देऊ शकत नाही. तेव्हा देशापुढचे आर्थिक प्रश्न सुद्धा सोडवू शकत नाही. तेव्हा भारतीय जनतेने या गंभीर प्रश्नाची चर्चा स्वतःच्या मित्रांबरोबर, जे काही राजकीय लोकांना ओळखतात त्यांच्याबरोबर केली तर मी असं म्हणेन हा देशावरती फार मोठा उपकार होईल. आणि जे काही भरकट चाललेलं राजकारण आहे, दिशाहीन चाललेलं जे राजकारण आहे, त्याला कुठेतरी आळा घालता येईल